आपण एकदम सोप्या पद्धतीने गिलक्याची भाजी केलेली आहे। तरीसुद्धा एकदम चविष्ट अशी भाजी आहे। तुम्ही ही भाजी भाकरी चपाती सोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकतात किंवा तुम्ही ही भाजी डब्याला सुद्धा देऊ शकतात। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने गिलक्याची भाजी करायची आहे। ती एकदम कमी मसाल्यामध्ये आणि एकदम सोपी, जी आपण डब्याला सुद्धा देऊ शकतो। ही भाजी पाणी न घालताच आपण केलेली असते, त्याच्यामुळे अतिशय चविष्ट अशी लागते। तर लगेच रेसिपीला सुरुवात करू। तर आपण इथे 3 गिलके घेतलेले आहेत। तर गिलके बघा, असे मस्त कोवळे घ्यायचे, जास्त निब्बर गिलके घ्यायचे नाही। यांना आता आपल्याला कापून घ्यायचं आहे। पुढचं मागचं देठ असं कापून घ्यायचं। हा पार्ट आहे ना थोडासा कडक असतो, तर तो जिथपर्यंत कडक आहे ना तिथपर्यंत तो काढूनच घ्यायचा। हा जास्त कडक जर पार्ट भाजीमध्ये आपण टाकला ना तर भाजी खाताना अशी कचकच लागते। आपण आता हे गिलके असे गोल गोल चपटीमध्ये कापून घेऊ। जास्त मोठे पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, असे मीडियम साईजमध्ये गिलके आपल्याला कापून घ्यायचे आहेत। तिघही गिलके कापून घेतलेले आहेत आणि कापल्यानंतर आपल्याला गिलके धुवायचे नाही आहेत, कारण आपण पाणी न घालताच एकदम सुकी अशी भाजी करतोय। जर आपण हे गिलके धुवून वापरले ना तर खूप जास्तीचं पाणी सुटतं भाजीला। त्याच्यासाठी आपण आधीच गिलके धुवून आणि कोरडे करून आणि नंतर कापायचे आहेत। कढई ठेवलेली आहे तापायला आणि छान तापली। तेल टाकून घेऊ। कढईमध्ये तेल टाकून घेतलं, 1 ते 1.5 पळी मी इथे तेल घातलं। आता जिरं टाकून घेऊ। जिरं छान फुललं, याच्यामध्ये मोहरी नाही घालायची आहे, फक्त जिरंच घालायचं। आता या गिलक्याच्या फोडी घालून घेऊ। तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करू। 2 मिनिटं गिलक्याच्या फोडीला छान असं परतवून घ्यायचं आहे। 2 मिनिटं बघा, छान असे गिलक्याच्या फोडी परतवून घेतले आपण। आता मीठ घालून घेऊ चवीनुसार। थोडंसं परतवून घेतलं मीठ टाकल्यानंतर। मीठ कधी पण आहे ना असे गिलके 2 मिनिटं परतवल्यानंतरच घालायचं, म्हणजे मीठ घातल्यानंतर कसं लगेच पाणी सुटायला सुरुवात होते ना, तर मग ते गिलके ना असे हे होतात, गिळगिळीत होतात, व्यवस्थित असे शिजत नाही। तेलामध्ये व्यवस्थित असे शिजले ना तर चवीला म्हणजे खूपच भारी लागते ही भाजी। तर बघा, भाजी आपली थोडीशी अशी शिजल्यासारखी झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये थोडेसे पावडर मसाले घालून घेऊ। तर थोडी अर्धा चमच मी इथे धना पावडर घेतलेली आहे। हळद घेतलेली आहे छोटा अर्धा चमच। थोडासा 1 चुटकीभर गरम मसाला आहे। तिखट मिरची पावडर आहे अर्धा चमच आणि ही लालवाली मिरची पावडर आहे, ती साधी होती। तर व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊ। थोडंसं परतवून घेतलं मसाले घातल्यानंतर। आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, जे भाजून मी जाडसर मिक्सरमध्ये करून घेतलेलं आहे। अगदी थोडंसं घालायचं, 1 चमच। शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल। कूट घालून सुद्धा थोडंसं परतवून घेतलं। आता आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आहे। आतापर्यंत आपण भाजी झाकण न ठेवता शिजवली। 3-1 मिनिटं झालेली आहेत। आता आपण भाजीवरचं झाकण काढून घेऊ। हा, एकदम छान असा सुगंध येत आहे भाजीचा। एकदम सिंपल पद्धतीने केलेली आहे, पण खूप अशी चविष्ट होणार आहे ही भाजी। गिलके सुद्धा आपले छान असे शिजून गेलेले आहेत, एकदम असे मऊ झालेले आहेत बघा। गॅस बंद केला। आता गरम गरम भाजी आपण खायला घेऊ। मस्त अशी आपली गिलक्याची भाजी तयार आहे। तुम्हाला ही साधी सिंपल अशी भाजी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।